फोंडके ही जोडी मैदानामध्ये आली आहे फलंदाजीसाठी. आता मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला चॅम्पियन्स वेगा पाहायला मिळणार आहे, कारण गतवर्षी देखील आपण पाहिलं तर देवश्री फायटर्सचा संघ विजयी झाला होता. त्या आधीच्या पहिल्या पर्वामध्ये देखील देवश्री फायटर्सचा संघ विजयी झाला होता. यावेळेला वॉट शॉट, स्ट्रँड अँड डिलिव्हर, बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. मयांक खांदारेच्या बॅट मधून रुबाबदार षटकार येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकार मयांक खांदारेच्या बॅट मधून. थँक्यू. यावेळेला चांगला बॉल पिचिंग झाला, थोडीशी उसळी घेतली चेंडूने, पायावरती बॉल जाऊन आदळतोय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती झाल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल वाईड हाताळला होता, म्हणजेच त्यानंतर मात्र षटकार आला मयांक खांदारेच्या बॅटमधून आणि आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. यावेळेला आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, धमाकेदार षटकार. मयांक खांदारे इज ऑन फायर नाव. धन्यवाद, थँक्यू. 2 षटकार मयांक खांदारेच्या बॅट मधून. आकाशात उडते घार, मयांकच्या बॅटला आहे धार. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार 6. यावेळेला चांगला बॉल. पुन्हा एकदा हा बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळलेला हा चेंडू आणि डॉट बॉल देखील आलाय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 13 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. अंतिम फेरीमध्ये जर आपण पाहिलं तर भाविक इलेव्हन संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. सीझन 3 मध्ये हे पर्व 3रं जिंकणार कोण? आतापर्यंत 2 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. आणखीन एक मोठा फटका. नाव आहे मयांक खांदारे. बॉल जर आपण पाहिलं तर झाडाला आदळला आणि पुन्हा मैदानामध्ये आलाय. काय फटका खेळला होता. चांगला फटका मयांकच्या माध्यमातून फटका पाहायला मिळाला. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. आतापर्यंत 2 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. मधु इलेव्हन लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर गणेश गली जायंट्स ट्रिपल जी विरुद्ध मधु इलेव्हन लालबाग. मधुसूदन भुवड या संघाचे संघमालक आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर ट्रिपल जी म्हणजेच गणेश गल्ली जायंट्स. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि झेल पकडला. विकेट आले. फलंदाज माघारी परतलेत. चला नवीन बॅटर या. 3 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. थँक्यू बँजो, थँक्यू. षटक संपलेलं आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 14-1 गडी बाद टीम मधु इलेव्हन लालबाग. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत राहुल दुबे. एकूण 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सानवी फायटर्स या संघाचे संघमालक संतोष भाई पवार म्हणजेच अप्पन मुदलियार या संघाचा आयकॉन खेळाडू राहिला होता संपूर्ण स्पर्धेमध्ये. मातोश्री रावराणे वॉरियर्स या संघाचे संघमालक होते. योगेश रावराणे. साहिल महेंद्रकर या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर भाविक इलेव्हन संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. समीरजी आंबेडकर यांचा संघ निखिल महेंद्रकर या संघाचे आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळाले आणि तोच संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. तदनंतर मात्र देवश्री फायटर्स या संघाचे संघमालक होते अमय लोके आणि कर्णधार म्हणजेच आयकॉन खेळाडू म्हणून देखील आपल्याला अमय लोकेच पाहायला मिळाले. तदनंतर मात्र मधु इलेव्हन या संघाचे संघमालक मधुसूदन भुवड यांचा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. मयांक खांदारे या संघाचा आयकॉन खेळाडू जो प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र गणेश गल्ली जायंट्स इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. त्या संघाचे संघमालक राकेश सावंत. तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर प्रणिलजी बागवे आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली होती. तोच गोलंदाजीसाठी देखील आलाय. के किंग्स म्हणजेच अक्षय नेरुरकर या संघाचे संघमालक स्वतः आणि कर्णधार आयकॉन खेळाडू म्हणून देखील स्वतःच होते. साहिल कदम ओनर होते के किंग्स या संघाचे. तदनंतर मात्र
गणेश गल्ली योद्धाज या संघाचे संघमालक होते स्वप्नील परब, परेश पाटील आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली होती. 2 धावा आता मात्र पंच घोषित करतायत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 17. आतापर्यंत 5 मिनिटांचा खेळ देखील समाप्त झालाय. 17 ऑन बोर्ड. मयांक खानदारे स्ट्रायकिंग एडला आतापर्यंत 2 षटकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. तोच मयांक. यावेळेला लो फुल टॉस बॉल त्याला उडवून लावलंय. गोशांकी क्षेत्रामध्ये आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 19. 19 ऑन बोर्ड. मान्यवरांचं देखील शुभागमन व्यासपीठावर. ही मॅच पाहण्यासाठी त्यांना देखील उत्सुकता होती. अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले ही स्पर्धा. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. यावेळेला देखील आणखीन एक मोठा फटका खेळलाय मयांकडे आणि हा देखील बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय त्या ठिकाणी. आणि आता मात्र पंच घोषित करतायत. 6 धावा. येतोय षटकार मयांक खानदारेच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 26 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. षटक क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती झालेत. आतापर्यंत 7 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी साहिल लाड गोलंदाजीसाठी आलेत. चला स्पीडअप घ्या विनंती असेल दोन्ही संघांना. साहिल लाड गोलंदाजीसाठी आलेत. अजूनही 12 चेंडूंची ही पहिली इनिंग शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती झालेत. गोलंदाजीसाठी आलेत साहिल लाड. तिसरं षटक हाताळण्यासाठी तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल राहुल दुबे इज ऑन स्ट्राइक. आपण पाहतोय राहुलला पहिलाच बॉल. वाह क्या बात है. काय बॉल हाताळलाय पहा. गतीमध्ये परिवर्तन पहिल्याच बॉल मध्ये केलं साहिलने आणि पहिला बॉल या ठिकाणी फलंदाज बीट झालेत. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय यतीन मधुकर पाटीलला. पुढचा बॉल क्लासिकल मध्ये बॉलला पाठवलंय गोचंकी क्षेत्रात 2 धावांसाठी आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 28 ऑन बोर्ड. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदललंय. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय राहुल यांचा. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पोहोचत होते बॉल पर्यंत पण तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती झालेत. भाविक 11 संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. आणखीन एक संघ असेल जो चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ असेल जो स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. साहिल लाडचा पुढचा बॉल सोडून दिलाय मयांकने आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर डॉट येतोय. 9 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 29. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. अंतिम टप्पा या स्पर्धेचा. साहिल लाड यांच्यासाठी विशेष पारितोषिक आलंय. जर या गोलंदाजाने फलंदाजाचा विकेट पटकावला तर 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सिद्धेश सावंत यांच्याकडून दिलं जाईल या गोलंदाजाला. सिद्धेश सावंत यांनी अक्षरशः बक्षिसांचा पाऊस पाडलाय सगळ्याच खेळाडूंवर. त्यांचं मनोबळ त्यांचं पाठबळ वाढवलंय सिद्धेश सावंत यांनी. जीपेच्या माध्यमातून सगळ्यांना पैसे पेड करण्यात आलेत. सिद्धेश सावंत यांच्या माध्यमातून यावेळेला काय घडतंय. विकेट आली. 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक देखील जिंकलंय आणि काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं पहा.
साहिल लाड यांचं हे सेलिब्रेशन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा बॉल हाताळला होता, बॅटची कडा घेतली, यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला आणि पहा सेलिब्रेशन. क्या बात आहे. साहिल लाड ठरला हिरो, ज्या खेळाडूने मयांक खानदारची विकेट पटकावली आहे. 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक देखील जिंकलं या खेळाडूने. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय वेगळ्या अँगलने. यष्ट्यांवर बरोबर बॉल जाऊन आदळला. मयांक खानदारीची विकेट. मयांकने जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये केल्यात वैयक्तिक धावा 24. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. तनय यावेळेला सरळ फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, झेल पकडलाय, आणखीन एक विकेट. यस, विकेट आली आहे. साहिल लाडने सांगितलंय मी आहे तोपर्यंत घाबरू नका. 10 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट महत्वाच्या पटकावल्या देखील साहिल लाडने आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, त्याने सांगितलं क्षेत्ररक्षकाला मी आहे तोपर्यंत घाबरू नका. 12 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 30 ऑन बोर्ड. आता मॅच ऑन झाली आहे. शेवटचे षटक, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि कुणाल पवार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील या 6 बॉल हाताळण्यासाठी. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. गणेश गल्ली 11 या संघाकडून कुणाल पवारला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. नॉन स्ट्रायकिंगला अनिश. शेवटचे 6 बॉल किती धावा येतील या 6 बॉल मध्ये पाहायचे. प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय, ही स्पर्धा जिंकणार कोण. सगळेच प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत. कुणाल पवारचा पहिला बॉल पुल केलाय, बॉलला पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी राहुल दुबेने. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. यस, त्यांच्या मागे आपण पाहतोय प्रणिल बागवेला. फ्लाइंग स्लिप मध्ये यतीन पाटीलला आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन सज्ज आहे. मिड ऑन मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाजीसाठी कुणाल पवारला आपण पाहतोय. स्लोअर 1 बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. रन घेतली जात नाहीये. राहुलने सांगितले मला स्ट्राईक वर थांबायचंय नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला आणि हा बॉल मात्र डॉट येतोय. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 32 ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल किती धावा येतील या 4 बॉल मध्ये. राहुल दुबे इज ऑन स्ट्राईक नाव. बॅकफुट वरती आलेत. पुल केले, बॉलला पाठवले पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात. आणखीन 2 धावांसाठी दुहेरी धावेच्या फटकाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. कुणाल पवारचं हे निर्णायक षटक. शेवटचे 2 मिनिटं अजूनही बाकी आहेत. यावेळेला आणखीन एक बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. राहुल दुबे यांच्या माध्यमातून फटका खेळला गेलाय 2 धावांसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36. लास्ट 2 बॉल्स टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉल घ्या. बॉल दिलेला आहे आयोजन समितीने. गोलंदाज बॉल दिलेला आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. राहुल दुबे इज ऑन स्ट्राइक नाउ. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची बर होईल. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 38. 23 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक. 1 टू गो. 38 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. 1 2 3 4 5. 5 क्षेत्ररक्षक आले होते बॉल पर्यंत. एकाही क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 40. म्हणजे 24 बॉल आणि 41 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि 41 धावांची गरज.
चला सामन्याला सुरुवात करा. 24 बॉल आणि 41 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि आमचे मित्र किशोरजी चव्हाण यांचं देखील या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत. विनंती असणार आहे आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. यतीन पाटील इज ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकिंग एंडला प्रणिल बागवे आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल. क्या बात है, लाजवाब स्ट्रोक आहे. बॉल जाईल सीमारेषा पार, आर पार. 4 धावांसाठी यतीन पाटीलच्या बॅट मधून रुबाबदार दिमागदार चौकार. यतीन पाटील या नावातच दम आहे, या नावातच ताकद आहे आणि ती ताकद आज मात्र या मॅच मध्ये दाखवावी लागेल यतीन पाटीलला. पॉवर प्लेचं हे षटक. पहिल्या बॉलवरती चौकार यतीनच्या बॅट मधून. दुसरा बॉल उडवून लावलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. जाईल बॉल गोशांकी क्षेत्रात. रन्स मिळतील 2. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 या आकड्यावर. 2 चेंडू अखेरीस 6 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. एक डावखुरा फलंदाज आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर एक उजव्या हाताचा फलंदाज नॉन स्ट्राइकिंग एंडला प्रणिल बागवे. मयांकचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मधुसूदन बुवाड. स्वतः संघ मालक. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. येल्लो आर्मी फायनल मध्ये पोहोचेल का पाहायचंय प्रेक्षकांना देखील, कारण त्यांच्या विरुद्ध गणेश गल्ली जायंट्स ट्रिपल जी हा संघ पाहतोय. यतीन पाटील इन ऍक्शन. स्ट्रायकिंग एंडला बॅट मधून धावा येत आहेत यतीन पाटीलच्या. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 8 या आकड्यावर. आठ धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला चांगला बॉल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक केले गोलंदाज मयांक खानदारेने, कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता यतीन पाटीलच्या बॅट मधून. तदनंतर मात्र चांगलं षटक मयांकने हाताळलंय आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 41 धावांचं लक्ष्य. 41 धावांचं आव्हान पूर्ण होईल का पाहायचंय. व्हॉट अ शॉट. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक यतीन पाटीलच्या बॅट मधून. बॉल जाईल आर पार. आता मात्र पंचांचा इशारा येतोय. 4 धावा येतोय चौकार यतीन पाटीलच्या बॅट मधून. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. यतीन पाटीलची बॅट बोलली आहे. 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती झाल्यात. 41 धावांची गरज. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 18 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. प्रणिल बागवे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी आलाय राज. पहिलाच बॉल बॅकफुट वरती आले. ढकलल्या बॉलला कव्हर क्षेत्रामध्ये. रन मात्र मिळणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये करायचे आहेत आणखीन 29 धावा. पहिला बॉल निर्धाव आलाय. यावेळेला समोर स्ट्रेट डाउन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी व्यासपीठाला सलामी देणारा फटका येतोय प्रणिल बागवेच्या बॅट मधून. 6 षटकार. थुई थुई नाचतोय मोर. बॉल चाललाय समोर. षटकार. यावेळेला बॅटची कडा. यष्टी रक्षक
बीट झाला फ्लाइंग स्लिप मध्ये मधुसूदन भुवड या संघाचा संघ मालक. डोळ्याची पापणी लावते ना लावते झेल मधुसूदनने पकडलाय. आता मॅच ऑन झाली आहे. षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती विकेट आली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 18 ऑन बोर्ड. आतापर्यंत 4 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. विकेट गरजेची होती तीच विकेट आली आहे. राजने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. प्रणिल बागवे आउट. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये या. आयुष सावंत याच खेळाडूने याच मैदानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज असताना त्या धावा ठोकल्या होता. तो फलंदाज मैदानामध्ये येतोय. नाव आहे आयुष सावंत. 6 बॉल मध्ये 26 धावा याच खेळाडूने ठोकल्या. तोच खेळाडू मैदानामध्ये येतोय. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये यष्ट्यांच्या मागे राहुल दुबेला आपण पाहतोय. राहुल दुबे आणि यतीन पाटील जी बॉईज संघामधून कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेत. आज मात्र एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल यावेळेला बॅकफूट वरती आले. बॅटची कडा जरूर घेतली होती. यष्टीरक्षकाच्या पायाला बॉल आदळलाय. दुसरा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. बॉल त्याने अडवलाय. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. मधुसूदन बुवड यांनी जो झेल पकडला होता त्याच्यासाठी संतोष पवार म्हणजेच भाई यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. स्वतः संघ मालक फ्लाइंग स्लिप मध्ये तैनात आहेत. यावेळेला बॅटची कडा मधुसूदन भुवड. पुन्हा एकदा झेल. पुन्हा एकदा 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल संतोष पवार भाई यांच्याकडून. शेवटी संघ मालकच धावून येतो आपल्या संघासाठी. डायरेक्ट 202 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल संतोष पवार यांच्याकडून. काय झेल पकडलेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. डोळ्याची पापणी लावते ना लावते तोपर्यंत झेल पकडला. पहा ऍक्शन रिप्ले. ही सर्व क्षणचित्र टिपली गेलेत प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अमय लोके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल स्वप्नीलजी परब साहेबांचा. माननीय श्री स्वप्नीलजी परब साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. यावेळेला आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अगदी सोपा झेल पकडला जाईल. आणखीन एक विकेट आली आहे. अतुल आला आणि अतुल माघारी देखील गेलाय. विकेट. स्वप्नीलजी परब यांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांना देखील मायेची आणि प्रेमाची उबदार शाल प्रेमाचा आणि सुगंधाचं प्रति पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर पुढील सत्कार केला जाईल क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व माननीय श्री किशोरजी चव्हाण यांचा. या स्पर्धेनिमित्त त्यांची देखील उपस्थिती लाभली आहे. आतापर्यंत 7 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती झालेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल आणि 23 धावांची गरज असणार आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक 23 धावांची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. हर्ष आलेत गोलंदाजीसाठी. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत आणखीन 23 धावा. बरोबर दुसऱ्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर पुढील सगळे चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. फक्त एक षटकार आला तदनंतरचे पुढचे सगळे चेंडू निर्धाव हाताळले त्याच गोलंदाजाने. 12 मध्ये आता करायचे 23. यतीन पाटीलकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. हा सामना जिंकून देईल का? याच मैदानामध्ये कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली. कित्येक वर्ष क्रिकेटची प्रॅक्टिस देखील केली या खेळाडूने आणि त्याच मैदानामध्ये आज मात्र 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज असताना मैदानामध्ये उतरला यतीन मधुकर पाटील. पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल पंच घोषित करतायत. नो बॉल. नो बॉल दिलाय पंचांनी आणि नो बॉल राहील. पंचांशी वादविवाद करायचा नाहीये. बरोबर डिसिजन दिलाय पंचांनी. राहुल दुबे आपण याची नोंद घ्या. परफेक्ट डिसिजन. जो नियम आहे तो नियम ग्राह्य धरला जाईल. मॅच सुरू करा. विनंती असेल टाइम वर लक्ष द्या. ते लारा आणि बुमरा आहेत. जो डिसिजन देतील तो परफेक्टच असणार. कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली लारा आणि बुमरा यांनी. आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक बॉलवर त्यांचं लक्ष आहे. बरोबर त्यांनी पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. थोडासा बाहेर होता. त्याने पाहिलं बरोबर उजवा हात बाहेर काढला. नो बॉल आहे म्हणजे आहेच.
आतापर्यंत 8 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. पुढील बॉल फ्री हिट ऑन. आता 9 मिनिटं झाली आहेत घड्याळामध्ये. फ्री हिटचा बॉल सोडून दिला यतीनने. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 20 ऑन बोर्ड. 41 धावांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. हा सर क्रिकेटचा तुमच्या आमच्या सगळ्यांचा लाडका खेळ आपण पाहतोय. व्हॉट अ शॉट. सरळ रेषेमध्ये फटका खेळायचा होता. झाडाला बॉल आदळलाय जरूर. बॉल मैदानामध्ये आलाय पुन्हा एकदा आणि एकच धाव मिळेल. नाराज असतील स्वतःवर यतीन, कारण फटका चांगला खेळला होता. समोर फटका खेळायचा होता. सरळ रेषेमध्ये फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. एकच धाव आली आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 23 41 धावांची गरज. यतीन पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. 21 धावा धाव फलकावरती झाल्यात. 11 मध्ये आता करायचे आहेत 20. यावेळेला बॉल जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 23 या आकड्यावर. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. 10 मध्ये आता करायचे आहेत 18 धावा. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल? फायनलचा जर विचार केला तर भाविक 11 संघ स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. 10 बॉल मध्ये 18 धावा करणं गरजेचं असेल. टीम गणेश गल्ली जायंट ट्रिपल जी. यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. आणखीन एक बॉल जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 11 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. साहिल लाड यांनी षटकार ठोकला तर सोम लाड यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. सरळ फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वतः बॉलर बॉलच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवले आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या एकीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 26 या आकड्यावर. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. आता मात्र सिली पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय घोषांकी क्षेत्रात. आता मात्र पंच घोषित करतायत 2 धावा. पंचांनी घोषित केल्यात 2 धावा. यतीन 2 धावा आहेत पंचांनी घोषित केल्यात. राहुल पंचांनी देखील घोषित केल्यात 2च धावा असतील प्लीज. 2च धावा आहेत. विनंती असेल पण 2 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. विनंती असेल एकच धावा आहे पंचांनी घोषित केले. एकच धाव असेल. यावेळेला मोठा फटका यतीन पाटीलच्या बॅट मधून आलाय आणि या बॉल जर आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाईल, कारण स्ट्राइक वरती यायचे यतीनला. पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. शेवटचे 3 मिनिट शिल्लक आहेत. शेवटचे 3 मिनिट शिल्लक आहेत. चला स्पीडअप घ्या. किती धावांची पेनल्टी आहे? 2 धावांची पेनल्टी आयोजन समितीने सांगितलंय. 12:54 पुढचे सेकंद मिलीसेकंद वाढतायत. यतीन पाटील क्षेत्ररक्षक अगदी प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत.
पहिला बॉल यतीनच्या बॅट मधून अडवलाय बॉल. रन मिळणार नाहीये. प्रेक्षकांना वाटलं होतं की हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. प्रेक्षकांना पाहायचंय हा बॉल कुठे नेमका जाऊन पोहोचला. यतीने फटका खेळला होता, क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी, जरूर प्रयत्न केला आणि मयांकने तो बॉल आपण पाहिलं तर पकडलाय देखील. यावेळेला नो बॉल आणि आता मॅच ऑन झाली आहे. 3 धावा या बॉलवर आणि पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 31-31. पुन्हा एकदा नो बॉल आलाय आणि पुन्हा एकदा बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. यतीन मधुकर पाटील. पुढील बॉल असणार आहे, उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल असेल फ्री हिट. प्रत्येक बॉलवर लक्ष आहे. रवींद्र चेनवणकर म्हणजेच लारा त्या ठिकाणी उभा आहे. जो पंच आहे त्या पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद विवाद करायचा नाहीये. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचताय. स्वतः बॉलच्या खाली आलाय. बॉल पकडलाय त्याने. फ्री हिटचा बॉल होता आणि म्हणूनच की काय फलंदाजाला जीवदान मिळालं. एकच धाव मिळेल. मॅच ऑन झाली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि या 4 मध्ये करायचे 6 धावा. 4 मध्ये 6 धावा. सामना रोमहर्षक रंगतदार अवस्थेमध्ये अफलातून फलंदाजी यतीन मधुकर पाटीलने केली आहे. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. कोणता संघ सामना जिंकणार, कोणता संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार, कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल. षटकार ठोकला तर 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक गुणलेखक म्हणून ज्यांनी कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये सिद्धेजी सावंत यांच्याकडून दिले जाईल. चांगला बॉल आहे. बॉल जर आपण पाहिलं तर थांबलाय त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्रापर्यंत जाऊपर्यंत, पण आता मात्र ती धाव देखील पूर्ण केली आहे. बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता मॅच ऑन झाली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 मध्ये करायचे आहेत 5 धावा. 3 बॉल आणि 5 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. लास्ट 3 बॉल 5 रन्स टू विन. यतीन मधुकर पाटील या रात्रीमध्ये ठरेल का हिरो. व्हाट शॉट. बॉल जाईल गोशांकी क्षेत्र. क्लासिकल अंदाजामध्ये फटका खेळला. ही खासियत आहे, क्लास आहे, परमनंट राहीलच यतीन पाटीलचा. या तीळ मात्र शंका नाहीये. मॅचचं समीकरण बदललंय. 2 मध्ये आता करायचे 3 धावा. यतीन मधुकर पाटील. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने मॅच ऑन. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 धावांची गरज. आज की शाम यतीन पाटील के नाम. 2 मध्ये 2 धावा. आणखीन एक वाईड बॉल. आता मॅच 2 बॉल मध्ये अवघ्या आणि अवघ्या 1 धावेची गरज आहे. यतीन मधुकर पाटील. प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेले हे नाव ते म्हणजे यतीन मधुकर पाटील. हिरो ठरलाय. 1 साइड हिरो, 1 साइड बॅटिंग. अफलातून इनक्रेडिबल इनिंग बाय यतीन मधुकर पाटील. जल्लोष होईल. संघ मैदानामध्ये जाईल. फायनल मध्ये दाखल झालाय गणेश गल्ली जायंट्स. यतीन मधुकर पाटील काय फलंदाजी केली आहे. एकटा लढला आणि या एकट्यानेच मॅच संपवली आहे. थँक्यू बँजो. थँक्यू बँजो.